अरे या 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 नमस्कार या प्लीज प्लीज या ईशा हा ईशा आले का ते आले 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 या आले. या या नमस्कार या 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 पाणी घ्या. 2 बोके आलेत असं पाणी पिणार आहे काय करताय? ग्लास कुठे आहे सॉरी सॉरी मी गडबडले सॉरी आणते पाणी आणते थांबा. सॉरी जरा ही ग्लास आणते. घरात कोणी पाहुणे वगैरे आले की जरा गडबडते Very sorry. Yes. या या प्लीज प्लीज बसा ना बसा, येस बसा, येस बसा. पत्ता सापडायला काही प्रॉब्लेम नाही ना झाला नाही नाही विंगेतूनच आलो. या अहो रिकामेच ग्लास आहेत हे. अरे पाणी कुठे सॉरी सॉरी मला कसं तरीच वाटतंय सॉरी सॉरी मी गडबडले सॉरी सॉरी It's okay. पाणी आणायची विसरले ग्लास पण रिकामे. कुणी पाहुणे आल्यावर वेंधळेपणाची ग्राहकपेठ भरवलीच पाहिजे का चुकून झालं ना. नको ना हे. सॉरी मी काही आणते It's okay. लगेच नाही, 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 राहू द्या राहू द्या आणते. वहिनी वहिनी राहू द्या नाही अहो अहो राहू द्या बसा इथे बसा आमच्या सोबत शांत शांत. जरा हे जरासं काय okay. Yes, गडबडते yes. काय फार Sorry, ते जरा- फिरलेलं आहे ना बाहेर बस 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 हरकत नाही येस येस चिडवतात का? काय घातलेस हे काय घातलेस काय न ते इंटरव्ह्यू आहे ना न सारखी 3 वेळा सकाळपासून पडतीये ती कशाला घातलीस ती अगं वाईट दिसतीये ती तोंडात येते तुझ्या नको ना ते वाईट दिसतंय ते. आवडते म्हणून घातली सारखी फक्त. तोंडात येते ती तुझ्या शेंगदाणे म्हणून खाशील तू एकाच नाही नाही त्यांना पण चिडवल्यासारखं वाटलं नाही मी ते शिवशिवत होतं म्हणून समीर केलं. सर आपण सुरू करूया का येस येस ऑफकोर्स मी पाणी दिलं नाही मला कसं तरी होतंय मी आणू का नको नको विंगेत पिऊन आलो आम्ही. मंदार वेगळंच आहे एनिवे थँक्यू सो मच हा इंटरव्ह्यू करण्यासाठी आणि फार सुंदर घर आहे तुमचं थँक्यू सिरियस थँक्यू व्हेरी मच सो आपल्या शोचा हाच फॉर्मॅट आहे की आपण वेगवेगळ्या सेलिब्रिटीजच्या घरी जातो आणि त्यांच्या घराची गोष्ट काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचवतो. सो आज आम्ही तुमच्या घरी आलेलो आहोत आणि आम्हाला तुमच्या घराची माहिती हवी आहे. सोपं आहे आपण बसलोय हा हॉल आहे इथे आत गेलात ना तर पॅसेज आहे डाव्या हाताला 10x10चं एक बाथरूम ऐक, ऐक, माहिती म्हणजे टॉयलेट भाडं- आहे भाड्याने घर घ्यायला आल्यात का ते माहिती म्हणजे तशी नको आहे प्रत्येक घराच्या मागे एक गोष्ट असते संघर्ष असतो ती माहिती हवी आहे काय संघर्ष आहे असं आहे सॉरी जरा ती काही बाहेर फिरलेली नाही का Sorry. त्यामुळे जरा बोलण्यात आलं. सॉरी चुकून झालं सॉरी मला माहिती म्हणून तसं शांत वाटलं बसर आगाऊपणा फक्त करू नकोस बापरे, शांत. सकाळपासून सांगतोय जरा शांतपणे वाग म्हणजे गडबड जर करू नको. पाहुणे येतात ना बाकी काय सुरू करूया आपण हा? हा? हा आपण आता रेडी नीट बसा ताट बसा हो मी ताट बसतोय ताट बसा अगं, हो बसतोय तू असं कशाला बसलाय. काढून बसतेस मग सेलिब्रिटी कोण आहे मी आहे का तुम्ही अरे पण तू ताट बसल्यावर मी तुझ्यापेक्षा एक जास्त जस्ट सांगते आपण लाईव्ह जाणार आहोत तर म्हणजे मध्ये थांबता नाही येणार आपल्याला काही एडिट नाही करता येणार जस्ट येस रेडी हात सारखा सारखा लावतो हॅलो हाय नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे साकारले घरकुल स्वप्नातले वा वा आणि आज आपण आपल्या सगळ्यांचे लाडके सेलिब्रिटी हास्य महारथी समीर चौगुलेंच्या घरी आलेलो आहोत हाय नमस्कार नमस्कार आणि नमस्कार त्यांच्या सोबत त्यांची सहचारिणी सुद्धा आहे ईशा चौगुले यांचं सुद्धा खूप स्वागत नमस्कार कासारले गुरुकुल काय म्हणतेस तू हा. कासारले गुरुकुल झग्यातलेच्या प्रेक्षकांना मी मनापासून कुठले झग्यातले गुरुकुल साकारले घरकुल स्वप्नातली असं नाव आहे ना कार्यक्रमाचं हा सॉरी मला शूटिंगची सवय नाही ना तिला त्यामुळे जरा गोंधळ. कॅमेरा सवय नाहीये ना माझं नॅचरल असतं सगळं हे ऍक्टिंग बिक्टिंग हे करतात ना सवय नाहीये येस खूपच गोड आहेत खूप गोड आहेत सॉरी समीरजी समीरजी या. मी तुमच्याकडे येते सगळ्यात आधी येस ऑफकोर्स या वास्तूमध्ये राहून तुम्हाला किती दिवस झालेत 6 महिने झाले असतील का? ओके हो हो ओके 3 6 महिने झाले 6 months केव्हा आलो आपण अगं ऑक्टोबर मध्ये आलो ना हो मग ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा मग आता कुठला महिना आहे मार्च जानेवारी फेब्रुवारी मार्च 6 महिने मग कशाला बोलते
6 महिने 6 झाले. महिने अरे मग कशाला तू हे बोलते ते म्हणू शकतं, असं ऑलवेज तिचं असं असतं ना की कॅम- या कॅमेरा आहे म्हणून झालं फक्त कॅमेरा. गोडवा खूप आहे. येस, तर 6 महिने झालेले आहेत, म्हणजे नुकतेच शिफ्ट झालेला आहात. आता- तुम्ही आता- नवीनच आहे घर. 6 महिने झाले. नाईस. घर घ्यायचं म्हटलं ना की मंडळी, प्रत्येक घरामागे काहीतरी गोष्ट असते, Yes, of course. एक संघर्ष असतो. मला जाणून घ्यायचंय तुमच्या घरामागे काय आहे. मेडिकल स्टोअर. म्हणजे ते मनोज मेडिकल स्टोअर आहे ना, खिडकीतून दिसतंय इथून मागून. ही ईशा घरामागे बिल्डिंग कुठली आहे ते नाही त्या विचारत आहेत. घराच्या मागे तुमची गोष्ट काय आहे बाबा? काय संघर्ष आहे तुमचा बाबा की तुम्ही हे एवढं मोठं घर बांधलं तर तुम्हाला काही कष्ट पडले का? सॉरी ही गोष्ट आपण त्यांना नाही नाही मला कॅमेरामुळे होत आहे फक्त. सॉरी. गोष्ट आपल्याला त्यांना सांगायची. नेहमी नाही होत. सॉरी. समीर सर हो. तुम्ही जे विनोद करतात ना त्या नळाची टाकी आज आम्हाला सापडली. हो. म्हणजे इकडून ते येतं ना सगळं. अरे नाही तसं काय नाही, तिला तेवढं काही जमत नाही. नाही नाही. माझं नॅचरल असतं. मग हे घेऊन जातात आणि ऍक्टिंग मध्ये वापरतात. नाही प्रेक्षक वाट बघतायत आपल्या कहाणीची. कमेंट्स यायला लागलेत हे आय जरा लव्ह यू. खरंच झालं. लाईव्ह. तर येस, तुम्ही संघर्ष कहाणी घराच्या मागची कहाणी जी आहे ईशा वहिनी, हो. ती मला जाणून घ्यायची. हो, तुम्ही तसं बघायला गेलं तर हा संघर्ष तसा 1-2 दिवसाचा नाही आहे. हा संघर्ष तब्बल जवळजवळ 29 वर्षाचा आहे. बापरे. पण उराशी माझ्या स्वतःचं घर असावं हे स्वप्न कायमच होतं. म्हणजे प्रत्येक कलाकाराच्या उराशी हे स्वप्न असतं. पण मी तुम्हाला सांगू का, तेवढी झेप घ्यायची त्या वेळेला ऐपत नव्हती माझी. होती ऐपत आपली? ऐपत होती का मला सांगताय? असं काय करताय? नव्हतीच्या अर्थानेच केलं. अरे मग माझ्या विधुनाला चुकचुक करतेस असं होतं ना ते. अहो, नाही मी तू तेच म्हणते, मी पण तेच म्हणते, कशाला करतेस हे तू? माझा पण इंटरव्ह्यू आहे. मी फक्त सपोर्ट करते. नकोच बोलूस. माझा इंटरव्ह्यू आहे, मलाच बोलू दे. तू बोलूस. माझा पण आहे. आय लव्ह यू ऑल. मस्त आहे, मस्त आहे. माझं नाही, मला असं म्हणजे नाही, मला असं ठरवून ऍक्टिंग बिक्टिंग नाही हो करता येत ह्यांच्यासारखं खोटं मला नॅचरल येतं. हो येस, खरंच नॅचरल. हा. कधी म्हणजे विनोद कधी संपतो सुरू होतो कळतच नाही नाही, आमच्या घरात असं खेळीमेचं वातावरण मी जाणीवपूर्वक निर्माण केलेलं आहे. अच्छा. कारण तसे मग पण सुचतात, कारण सतत हो मला माहिती आहे ते ऐकतात. तर मला हेच तुम्हाला सांगायचं की असे वेगवेगळे अनुभव नेहमीच येत असतात. Yes. वाईट अनुभव सुद्धा खूप आले. अनेक वेळेला माझं पेमेंट बुडलेलं आहे. प्रोड्युसर्सने TDS सुद्धा भरलेला नाहीये. अपमान झाले अनेक वेळेला. चेष्टा झाली माझी अनेक वेळेला. खूप चेष्टा व्हायची. अहो, एक चेष्टा झाली. काळ होता तेव्हा तर ना, अरे समीर चौगुले म्हणजे ते ज्यांच्या अंगावरचे केस डोक्यावरच्या केसांना जास्तीची मेजॉरिटी असं चिडवतात ते. अशी ओळख होती त्यांची एक काळ. असं हे काय बोललीस तू? बट धरून खेचे ना, इथे बस. एक मिनिट, खोटं सांगतेय का? हे काय बोललीस तू? एक मिनिट, मी खोटं नाही सांगत नाही, आहे. नाही, नाही. वेलक्रो आहे. अरे काय बोलतेस तू? अरे हे काय बोलतेस? खोटं बोलतेय का? दाखवा शर्ट वर करून. मी खोटं नाही बोलत आहे. समीर सर हा, नीट बसा. आय लव्ह यू ऑल. ऍक्च्युली काय बोलतेस तू? चौगुले बिलकुल आतल्या गोष्टी नाही ना सांगायच्या. खरं तेच सांगते. शर्ट काढून दाखवाल कशा कमेंट्स येत आहेत सर? अरे नाही रे, हे कोण आहे ते कमेंट्स करणारे? सर काढा पटकन क्लोज घेतो. अरे गपरे, तू काय बोलतोस? कोण आहे ते कमेंट्स करणारे? कोण आहेत? फॅन्स आहेत सर आय लव्ह यू ऑल. आय लव्ह यू ऑल. खोटं सांगतच नाही पण. नाही काही गरजच नाही. आपण पुढे वळूया. व्हायची अशी खरंच म्हणजे नाही खरंच तसं सांगते. काय, जस्ट 1-2 वेळेला फक्त कॉमेंट आलेली होती. मला नाही येत खोटं यांच्यासारखं करता. मला असं वाटतंय की आपण आता थेट ईशा वहिनींकडे जाऊया. मी तुमच्याशी येणारे गप्पा मारायला. शांत एक्साइट मला प्रश्न विचारणार होता. मला इथून कळतं, कान नाहीये मला, कळतं इथून, ऐकू आलं मला. ईशा वहिनी, एवढी वर्ष तुम्ही समीर सरांच्या पाठीशी भक्कम उभ्या आहात, तर काय सांगाल तुम्ही यांच्या प्रदीर्घ प्रवासाबद्दल? असं मी जेव्हा त्यांना पसंत केलं ना, हा. चांगला नोकरदार माणूस होता, छान प्रायव्हेट कंपनीत नोकरी होती. माहित नाही कधी कुठे कसं ते टीव्हीचं वेड लागलं, सोडली हो नोकरी. मी सांगत होते हा तरी, नका सोडू नोकरी, नका सोडू. नाही ऐकलं माझं. अख्खा चौगुले परिवार हेकट ना, सोडली नोकरी. म्हणून ही परिस्थिती आली आज आमच्या. काय असे काय परिस्थिती आली आहे? जर नोकरी सुरू असती ना, तर हे घर 15 वर्ष आधी असतं आपल्याकडे. नाही
आय डिफर It's okay. थोडासा मतभेद आहे नाही, मला वाटतं एवढं काही आपण- सिरियस नाहीये पण आय डिफर की मला माझ्यावर खूप विश्वास होता आणि तुम्हाला खरं सांगू का मी मध्यमवर्गीय माणूस आहे माझ्या आईची शिकवण मला खूप उपयोगी पडली ओके. आईने मला बचतीचं महत्व समजवलेलं होतं आईने मला सांगितलं की थेंबे थेंबे तळे साचे सम्या शहाणपणा नको करू समीर सर तर हा ते आईने मला सांगितलेलं होतं आणि त्यामुळे मी 17 लाख रुपये बचत करून जमा केले आणि मग पुढे लोन बिन घेतलं डाऊन पेमेंट मी केलं 17 लाख रुपये वाव हो, वाव आणि शेवटी फक्त 50,000 उरत होते ते माझ्या वडिलांनी दिले ना म्हणून आमचं घर झालं अच्छा हो ते दिले पण मी मेन जो आहे 17 लाखाचं डाऊन पेमेंट ते मी बचत करून केलं हो पण 50,000 माझ्या वडिलांनी दिले हे सांगायचा कमीपणा वाटतोय का तुम्हाला पण असा प्रश्न नाहीये मी ते आता सांगितलं पण मेन जी रक्कम आहे 17 लाख आहे ना ते मी भरलेले आहे 17 करू नका 17 पेक्षा 50 मोठा आहे मला काय वाटतं कोणीही सांगेल 17 पेक्षा एवढं कळत नाहीये ना तुम्ही सांगा 17 17 लाख 17 आणि 1 2 3 4 5 सर, 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 17 लाख सर सर लाख बिक- 17 लाख खूप सर लाख बिक तुमचं तुमच्याकडे ठेवा तुम्ही सांगा 17 मोठे का 50 मोठे 50 अरे काय वेडाच का रे? हे 17 मोठे का 50 मोठे 5 अरे 17 लाख आहेत ते 50,000 वेगळे हजार लाख लाख करत बसू 50 मोठे 17 अरे पेक्षा काय चाललंय सर हे सर कमेंट्स मध्ये लोक 50 मोठे असं म्हणतायत अरे मला काय 50 अरे हे आहेत ते 17 लाख असे हा, Fans ते आहेत, सर, पडले लाख तुमचेच एका fans हजार. आहेत. काय काय अर्थच नाही आहे याला काय बोलून अर्थच नाही तुमचे काय fans म्हणजे आहेत ते. तू गप्प बस फॅन्स मी बघून घेते It's fans. okay, it's आता okay, मला sir. आता मी हे व्हायला लागलो नाही 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 नाही, हे व्हायचंच नाही आपल्याला Camera, आपल्याला हे नाहीच गोडवाच आपल्याला इथे आहे हवेमध्ये मस्त केमिस्ट्री आहे आणि आपण मिळून घरकुल घेतलेलं आहे मला समीरजी तुम्हाला हे विचारायचंय पुढचा प्रश्न व्यावसायिक नाटकं तुम्ही खूप केलीत खूप केली. तर म्हणजे त्या काळात तुम्हाला कधी असं वाटलं होतं का नाटक करताना की असं घर असेल कधीतरी आयुष्यात 150 रुपये नाईट होती तेव्हा काय स्वप्न बघणार आहेत ईशा वहिनी हे घर कसं चालवलंय ना मी ते माझं मला माहितीये अरे आप्पासाहेब बेलवलकर आले कुणी घर देता का घर आला समीर 90 वर्षाचा शब्बीर कुमार आला समीर पर्वतों से आज मैं टकरा गया सर कुठून येतो हा सूर मगाशी नव्हता अचानक कुठून आला हा सूर माझ्या सुराचं घेऊन बसू नका सुराचा घेऊन बसून आला. संसार मी चालवलाय तेव्हा दिवसभर काम करून दुपारी शेजाऱ्यांकडे पापड लाटायला जायचे मी अरे खोटा बोलते अरे खोटा बोलते अरे खोटं बोलते ही 17 वर्ष संसाराला झाली दुपारी 1 ते संध्याकाळी 6 रोज घोरत असते दुपारी ही कधी गेली पापड कधी गेली सर रिलॅक्स तुम्हाला काय माहिती आले मोहम्मद अजीज आले आता तुम्ही होता का घरात तुम्ही तिथे होतात तिथे स्टुडिओत जेव्हा तुम्ही कॉमेडी करत होतात ना तेव्हा मी शेजाऱ्यांकडे अशा 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 पापड लाटत होते अरे तू कसली पापड लाटायला जातेस 17 वर्षाच्या संसारात 2 वेळेला फक्त 2 पोळ्या तिच्या गोल झाल्या होत्या 2 वेळेला हिला कोण पापड लाटायला बोलवणार स्वतःच्या घरी सर पापड लाटायला गेली होती ही पापड लाटायला कमेंट्स खूप डेंजर येत आहेत सर कमेंट्स मध्ये लोकांना कळत नाही हसायचे रडायचे काय करायचं सर एक स्पोर्टिंगली फॅन्स डिसअपॉइंट होतील प्लीज सर नीट बसा. सर हिने काय केलंय माझ्यासाठी माझ्या करिअरसाठी हिने काय घरकुल केलं नाहीये का मी काही नाही केलंय सर प्लीज काय केलंय करिअरसाठी माझं स्पोर्ट्सचं करिअर सोडलं मी यांच्यासाठी रस्सी खेच हा हिचा स्पोर्ट रस्सी खेच एका इयत्तेत 3-3 वर्ष असायची शाळेत असताना मग बारकुंडी पोरी यायची का पोरांना खसकन घेसायची सर हत्ती करताय तुम्ही रस्सी खेळ. चमचा लिंबू पण खेळायचे मी चमचा लिंबू हे गेलं उभा ऑलिम्पिक खो-खो पण खेळायचे उभा खो खो दिसतोय ऑलिम्पिक मध्ये हे हिचं करिअर सर, मला किंमत नाहीये माझी काही सर वहिनींना खूप सपोर्ट मिळतो सर कमेंट्स मध्ये रस्सी खेच लवर्स इकडे आलेले आहेत सर प्लीज सर आयुष्याची माझं करिअरची वाट नाही नाही लावली नाही नाही करिअर मी नाही केलंय का काही काय केलंयस तू ताई, ताई. एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट घालवलं माझा तिने इंटरनॅशनल प्रोजेक्ट इंटरनॅशनल अरे इंटरनॅशनल बुराका मारू हारा मारू नावाचा एक जॅपनीज दिग्दर्शक होता
एकदाच नाव घेता येईल, परत विचारायचं नाही. अरे बुरा का मारू हात का मारू नावाचा एक जॅपनीज दिग्दर्शक होता. त्याने मला फोन केला होता इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी. मी आंघोळीला गेलेलो होतो, हिने फोन उचलला. काय बुरा का मारू हा का मारू, तू का मारू का मा का मारू, असा जोक मारते ही त्याच्यासमोर. ठेवून दिला फोन त्याने. इंटरनॅशनल प्रोजेक्ट गेलं माझं. वहिनी सिरियसली तुम्ही इंटरनॅशनल प्रोजेक्ट घालवलं सर? तुम्हाला खरंच वाटतं यांना इंटरनॅशनल प्रोजेक्ट साठी विचारत असतील? बरे आहात ना तुम्ही? समीर यांचे- चौगुले. यांचेच मित्र आहेत मंदार, ओंकारराव, चावत्या बिवत्या आवाज बदलून फोन करतात. ऑडिशनचं नाव ऐकलं की हो सर, आलो सर, ऑडिशनला येतो सर. मागे मिशन इम्पॉसिबलच्या ऑडिशनला हे नाला सोपाऱ्याला गेले होते. त्या नाला सोपाऱ्याला मिशन इम्पॉसिबलचं ऑडिशन असेल का? हा विषय संधी असते, कधी पण येऊ शकते. हो, घरी सांगितलं ना गच्चीवर ऑडिशन चालू आहे तरी जातील हे लगेच. बाबा, हा बाबा, माहिती आहे, सांग मी. घरकुलाबद्दल आपण बोलूया का? जरा तुमचं घरकुल राहू द्या, यांच्याकडेच राहू द्या त्यांचं अगं, घरकुल राहू दे. खूप केलंय मी हा, पण- तुमच्यासाठी. हे बघा, बघा, तुझ्यासाठी. मी पण गेलोय बघ. सर 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 खूप होते सर. सर सर हा, बोलायचंच नाहीये तुमच्याशी. मला 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 काय वाटतं नाही, नाही. सर त्यांनी मला हट हट केलं असं वळवून. सर ऐकूच हे 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 आपण थेट मला संपून टाकूया. आपण शेवटच्या राऊंडला येऊया. आता आपण रॅपिड राऊंड खेळणार आहोत. मस्त. ओके. सो तुम्हाला मी जे प्रश्न विचारणार आहे त्यांची तुम्हाला जी पहिली उत्तरं सुचतील ती मला सांगायची आहेत. ओके, आर यू रेडी? येस. मस्त उत्साह आहे आता इथे. पहिला प्रश्न वहिनी तुम्हाला आहे. वहिनी ओके, समीर सरांचं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेलं काम कुठलं? लॉकडाऊन मध्ये एकदा बरी लादी पुसली होती. ए बाबा आवळ्यात, काम म्हणजे माझं ऍक्टिंगचं काम. लादी पुसली होते ते काय सांगते? हा, ऍक्टिंगचं. ऍक्टिंगचं. हा. मग पास. पास? एकही काम नाही माझं. पास म्हणतेस तू? विचार, मला विचार. येस येस येस. समीर सरांसाठी प्रश्न आहे. पुढच्या जन्मी ईशा वहिनी बायको म्हणून चालतील का? हो चालतील, पण या जन्मी घेऊन जाताना. मला पण नाहीच राहायचंय. मग ठीक आहे, मला पण राहायचं. मला पण घेऊन जा. प्रश्न मला मी उत्तर दिलं. मला पण घेऊन जा ना मग. मला काही हाऊस नाहीये. खूप फनी. तिसरा प्रश्न आपण वहिनी तुम्हाला विचारते मी. असा कुठला क्षण आहे तुमच्या आयुष्यातला जेव्हा तुम्हाला समीर सरांची पत्नी असल्याचा अभिमान वाटलाय? नाही म्हणणं एवढा सुद्धा क्षण नाही. असं उत्तर देतेस तू? एकही क्षण नाही आयुष्य. मला नाही आवडला. प्रश्न बदला, दुसरा प्रश्न विचारा. पुढचा प्रश्न. हा इंटरेस्टिंग क्वेश्चन विचार का आहे. विचार, आम्ही ठरवते तर विचार. असं बोलतात. तुम्ही आजपर्यंत बरं का, तुम्ही आजपर्यंत समीर सरांपासून कुठली गोष्ट लपवून ठेवली आहे? आता आम्हाला तुम्हाला सांगावं लागणार. येस. एक सोशल मीडियावर मध्ये बॅन समीर चौगुले हॅशटॅग ट्रेंडिंग वर होता ना, हा हा. तो मी बनवला होता. बँक समीर चौगुले 3 महिने ट्रेंडिंगला होता. तू सुरू केला होतास का? का म्हणजे सुलू वंसांच्या लग्नासाठी पैठणी द्या म्हटलं, नाही म्हणालात तुम्ही मला. हो, म्हणून बँक समीर चौगुले हा हॅशटॅग तू सुरू मग केलास? काय अरे करू तुला मी? लाज नाही का वाटत? मला लाज वाटते. दुकान बंद झालं असतं हो, माझं. नाही, बंद नाही. करा. निघा तुम्ही. असंच निघा, नाही. घरात जा तुम्हाला. मला आवडतच नाही. बहारदार. आय लव्ह यू ऑल. मस्त मस्त परफॉर्मन्स. बहारदार. आय नो प्रसादा, तुम्हाला मंजुताईची फार आठवण येत असेल, पण आता आपण कमेंट्स कडे वळूया. येस. बहारदार, धुमाकूळ, फार मजा आली मला. कोणी घर फिरलं नाही तरी घराचे वासे फिरले असते. फॅन्टास्टिक. कधी तो ट्विस्ट आला या स्किटमध्ये आणि कुठे गेम पलटी झाला कळलंच नाही. इतक्या स्विफ्टली तो ट्विस्ट आला. बहारदार, फारच मजा आली, फारच. ईशा सुपर. सम्या, ऑडियन्स बरोबर तुझे रिॲक्ट करत होतास, ला जवाब. आणि
लॅपटॉप तू फिरवलास दिसत कॅमेऱ्यात नव्हतं, लक्षात ठेव. धुमाकूळ. तू पण इतकं ती टिपिकल अँकर, तू जो तो आणत होतीस की सगळं काही मस्त चाललंय आणि आता रॅपिड फाय वगैरे, ते पण मस्त होता, मस्त ओव्हरऑल. मंदार, विंगेतून आलास पण फार लांबचा प्रवास करून आलास. ईशा, कमाल कमाल, मजा आली, खूप मजा आली, टेरिफिक. येस सई. ब्रिलियंट परफॉर्मन्स, ब्रिलियंट. मला असं वाटतं की हा एक उत्कृष्ट सांघिक परफॉर्मन्स तर होताच, पण तुम्ही आपापल्या उत्तरपत्रिका पण पुरवणी सकट उडवल्यात असं मला वाटतं. फार मजा आली. मँडी, मी तुला आज मी जाहीर करते की तू या मंचाचा उभरता तारा आहेस आणि लुकलुकणं थांबवू नकोस. आम्हाला खूप मजा येते जेव्हा तू लुकलुकतोस. मजा आली गाईस. मैत्रिणींनो, आज आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण आज आपल्या महिला शक्ती भिशी मंडळाचा 3रा वर्धापन दिन आहे. तुम्हा सगळ्यांच्या लक्षात असेल, पहिल्या वर्धापन दिनाच्या दिवशी समीर चौगुले आपल्याकडे आले होते. 2ऱ्या वर्धापन दिनाला गौरव मोरेंना आपण बोलावलं होतं, आणि आज 3ऱ्या वर्धापन दिनाच्या दिवशी हँडसम, टॅलेंटेड, अट्रॅक्टिव्ह अँड हॉट ओंकार राऊत आलेले आहेत. जोरदार टाळ्या. राऊतजी, ओंकार, वेलकम वेलकम. थँक्यू. तर आपण सुरू करूया माझा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नो डाऊट विथ ओंकार राऊत. गप्पा, किस्से आणि गाणी. अरे हा, हे ते आहेत ना हास्य जत्रेमधले? आत्ता लक्षात आलं का? त्यांचा जरा प्रॉब्लेम आहे, ट्यूबलाईट आहेत त्या. ए चोमडे, ऐकायला येतं मला. टूथपेस्ट कोणाला बोललीस ग? अच्छा, ओके. काकू, ताई, मावशी, कळत नाहीये ना ह्यांचं वय काय आहे ना? बघा, हे काय? वहिनी म्हणा ना, वहिनी. वहिनी. खरात वहिनी, तू मी हास्य जत्रेमधला, लक्षात असू द्या. तर सुरू करूया माझा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नो डाऊट विथ ओंकार राऊत. गप्पा, किस्से, गाणी. टाळ्या. Yes. एक सेल्फी काढू, एक पटकन, एक पटकन. एक शिवाली, एक. तुम्ही सेलिब्रिटी झाल्यापासून जेवढे सेल्फी काढले नसतील ना, तेवढे आज ती घेणार तुमचे सेल्फी. बघा. बापरे, का हो एवढं? आमच्या ग्रुपची जयवंत वाडकर आहे ती. अरे, फोटोज काढायला खूप आवडतं ना तिला. जयवंत वाडकर सर एवढे फोटो काढतात, हे एवढ्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे. हो, आम्ही सगळ्या फिन्स्टावर आहोत ना, आम्ही त्यांना फॉलो करतो. अच्छा. तुम्हाला माहितीये, आमच्या बर्थडेला विश करतात ते फोन करून. तुम्हाला पण? सगळ्या फॉलोअर्सना विश करतात. जयवंत दादा एक त्या बाबतीत ग्रेट आहेस, त्याबद्दल काय नाही, पण मी कार्यक्रमाला आपण एक सेल्फी काढून देता पटकन. काढ. एक selfie काढ, काढून दे. काढ. हसा ना, हसा. काय करताय? मी ठीक आहे, कार्यक्रम आहे. Come on, girls. बायका नाही. बसा ना, बसा ना. हा, तर ऐका त्यांचा कार्यक्रम, आपण त्यांना पैसे देऊन बोलवलंय. रसिकाजी, पैसे देऊन बोलवले वगैरे असं नका. आणि ते ऐकत नव्हत्या, हरकत म्हणून नाही. त्यांना आता ऐकतील. सांगावं लागलं. हो. सॉरी, तुम्हाला आवडलं नाही का? परत नाही ना बोलणार? हो, नाही. सॉरी. हो. रसिका वहिनी, बाण जरा भात्यात घाला. वडनेर तुम्ही सुरू करा ना, कार्यक्रम हो. सुरू करा. वहिनी, माझं सांगा ना. काय माझं सांगा ना त्यांना. माझं काय काय म्हणजे रसिकाजी, माझं- त्यांना सांगा कळतंय, त्या बोलतायत ते कळतंय. कळतंय त्यांना? आय्या, कळलं तुम्हाला? आय्या, माझं सांगा. सांगते आता. काय- कळलंच आहे तर हा. सांगते. कोण आहे ओंकारजी. त्या? या कोण आहे? या भट वहिनी आहे. नमस्कार. नमस्कार ना. आय्या, नाही. गंमत करतायत ग, कॉमेडी करतात ना ते. हा, काय त्यांचं काय? तुमचा कार्यक्रम झाला ना की त्या तुमच्यासाठी एक आयटम करणार आहेत. मज्जा येणार आहे तुम्हाला ओंकारजी, मज्जा येणार आहे. हो, ठीक आहे. सॉलिड आयटम आहे.
बापरे. कळत नाही मला घाबरायचंय का एक्साइट व्हायचंय मला कळत नाही. अरे Okay. हा, हे ते विराज जगताप आहेत ना. अरे त्या घरात वहिनी. खरात वहिनी मी ओंकार राऊत आहे. नाही, त्यांना नाव आठवत नाही, जाऊ द्या. ओंकार राऊत नाव आहे माझं. नो डाऊट विथ ओंकार राऊत असा कार्यक्रम. नो डाऊट विथ विराज जगताप असं कसं येईल? तर मला खरं तर सांगायला आवडेल की हा पहिलाच प्रयोग आहे, शुभारंभाचा प्रयोग आहे माझ्या कार्यक्रमाचा. कारण 3 महिन्यापूर्वी मी हा कार्यक्रम लिहिला होता, पण तुमच्या महिला गर्ल्स मंडळाने मला पहिली विचारणा केलेली आहे. सो काही चुकलं तर पोटात घाला, आणि काही सजेशन्स असतील तर प्रयोगानंतर, म्हणजे शो झाला 40 मिनिटाचा शो आहे फक्त, त्या झाल्या तो झाला की मला सांगा, मी त्या इन्कॉर्पोरेट कशा येस करता येस येईल. ओके मी सांगेन ना. तर कार्यक्रम म्हणजे खरं तर एक आयुष्यच आहे. ओंकार राऊत. काय आहे हे तुम्हाला काही खायचंय का? नाही खायचं आहे काही? नाही, तुम्ही खूप दुरून प्रवास करून आला असाल, भूक लागली असेल, काहीतरी खाऊन घेता का? नाही नको. थोडस हे समोसे आहेत नाही गरमागरम. काही अहो, अरे नाही खायला हवं ना. अहो कार्यक्रम सुरू केलाय ना मी. कार्यक्रम नाही लागली. नाही लागले, कार्यक्रमानंतर मी खाणार आहे प्लीज. ठीक आहे, बघा आपण खाऊ. मोनल काम आपण किती समोसे खाणार आहेत सांगा लवकर. मला 2 ए थांबा. Ex- अरे ते खात नाहीयेत आणि आपण खायचं कसं दिसेल ते? वहिनी त्यात काय, मागच्या वेळेस समीर चौगुले आले होते, त्यांच्या समोर आपण वाचा वाचा करून खाल्लं होतं ना, त्यांना काहीही वाटलं नाही. यांना काय वाटणार आहे? काही नाही वाटणार. चालेल का हो? नाही, ते गार झाले की मज्जा येत नाही समोसे खायला. असं हे म्हणून. चिवट ठीक आहे. चालेल मला ना, आवडत यांनी मला पण खाल्लेलं. अहो, थांबा तुम्ही. खाऊ दे ना म्हणजे. हा आता काय समीर चौगुल्यांसमोर तुम्ही खाल्लं तर त्यांनीच खायला दिला तर आम्ही काय? हा, आम्ही फक्त हळूहळू खा, असं मध्ये हे करू नका. मी आहे, मी नाही खाते, माझं डाएटच चालू आहे. तर कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. Please, please. आणि कार्यक्रमाची सुरुवात अर्थात मी गाण्यानी करणार आहे, कारण की हल्ली अभिनयाला मला कोणी बोलवत नाहीत, गाण्यालाच जास्त बोलवतात असं मला आता वाटायला लागलेलं आहे. वा वा. तर माझं सांगा ना तोपर्यंत. ऐका ना, तुमचं कळतंय, तुम्ही सांगताय ना ते असं असं ते कळतंय सगळं, कशाला असं सांगताय? असं खुलेआम सांगा. नाही, काय त्या भटवहिनी जरा लाजर आहेत. त्यांना एवढंच म्हणायचंय की तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जाऊ नका, कार्यक्रम झाल्यावर त्यांचा आयटम आहे. करा काय तो आयटम आहे तो करा, मला नका काय करायला लावू. करा या. तुम्हाला मजा येईल हा. हो, मला बघायचंच आहे, मला काय मजा येते ना. आम्ही 8 वेळा पाहिलाय, तुम्ही बघा आता. आयटम चांगलं करते. चांगलं करते. भारी करते ती. हा. तुम्ही पाहिलंय आधी? काय मला, मी पहिल्यांदा आलोय ना, मी कसं पाहणार आधी? आता नाही म्हणजे मस्त ओंकारजी, करते म्हणून. नाही तुमचं कसं सगळे बघतात, आमचं बघायला कोणीच नसतं ना. चुकतंय वाक्य, सगळं चुकतंय. ठीक आहे बसा. करणार आहेत का काय? मेकअप तयारी लागली आहे, रेडी आहात? रेडी हा. मोनल. डोळे बंद करा आधी, डोळे बंद करा. स्टार्ट. लॉली 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 मुझे हाय लॉली हॅलो लॉली. क्या बात है. हाय एवरीवन. हेलो एवरीवन. डोंट फ्लिक डाउन, डोंट फ्लश डाउन, लॉलीज ओंकारची ओळखा कुठे ओळखा. अरे ओळखताच येत नाहीये, कोण आहे ही? कोण आहे? अरे लॉली आहे. भटबाई हे हाताळो. हे हाताणो, हे उजव्या हाता. धन्यवाद. तू हायस म्हणून मी जेवू शकते. हे डाव्या हाता. धन्यवाद. हे काना, तू हायस म्हणून मी बोट घालू शकते. हे पावळांनो, तुम्ही हात म्हणून मला कळू शकतं. लॉली तुझं पाऊल चुकीचं पडतंय. तुझं पाऊल हे पोटव्यानो, आता मजा. आता मजा, आता हसायचं. हे या का आहे? आता नाही. हा हा. या पोटव्याचं काय उपयोग आहे? बरं हाय मागे हाय दिसत पण नाही. नाही अजून नाही हसायचं. या पोटलीच्या तर ठोटली द्यायला.
मस्त छान केलं. आवडलं तुम्हाला मस्त मस्त. हे तुम्हाला घ्या या. क्या बात आहे क्या बात. बस बस बस. आता आवडलं ना तुम्हाला मला सगळं आवडलेलं आहे. फक्त प्लीज आता मी सगळ्यांचं सगळं बघितलं की नाही, हे गाणं बिणं आयटम बिटम सगळं झालं की नाही, प्लीज मी माझा कार्यक्रम जो आहे 40 मिनिटाचा तो पूर्ण करू हो का? हो हो प्लीज प्लीज आता चला. तुम्ही जा आता हा. कोणी नाही हा. हा आता कोणी काही बोलणार नाही, मी माझा कार्यक्रम सुरू करणार आहे. हा अय्या हा ए हॉलची वेळ संपली हा. एक तास झाला पण हो, आवरायला घे ग आवरायला ए थांबा आवरायला घे काय ह्यांचं हे आभार मानायचं ना अरे नाही, माझा कार्यक्रम राहिलाय अख्खा, थोडा वेळ वाढवून घ्या ना तुम्ही. वेळ काय वाढवून घ्या तुम्ही 40 मिनिटं करणार अजून एवढं कोण वरचे पैसे तुम्ही भरणार आहात का अरे पैशाचं नाहीये. गंमत करताय रसिकाजी पण चला आभार मानू ना मी तुमचे आभार काढा त्यांना बाहेर काढा, त्या कॅरेक्टर मधनं बाहेर काढा त्यांना प्लीज. लॉळी मला आवडते कार्यक्रम करायचा होता, त्याचं काय. नाही मी आभार मानते तू हे करा तर नमस्कार. ओंकारजी राऊत इकडे आमच्याकडे आले होते आणि त्यांचा हे गाणी गप्पा आणि किस्से हा कार्यक्रम झाला. त्यांनी किस्से सांगितले, गाणी म्हटली आणि गप्पा पण मारल्या आमच्याशी आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे. त्याबद्दल तुमचे आभार. मस्त. आभार मानले मी तुमचे. चला वहिनी आम्ही येतो. मजा आली हा, हा. अगं बाई तुम्हाला ते पाकिट द्यायचं होतं. ह्यांना काय घाई असते ग त्या नेमकं ईशाबाईंच्या पर्स. तुमच्याकडे ठेवा पाकिट, मला नको आहे पाकिट, मला परत कधी बोलवू पण नका. हा कार्यक्रम पण मी रद्द करून टाकतो. नाही नाही रद्द कुठले? नका करू. ऐका ना. खरं, हे समोर- डोक्यात जातं समोर- मला. समोर- आता मी झक मारतो. वा वा महिला भिशी मंडळ एकदम जोरदार. ओंकारचाही मनोरंजनाचा कार्यक्रम अतिशय जबरदस्त झाला, जो खरं तर झालाच नाही. बघूया या न झालेल्या कार्यक्रमाविषयी आपल्या हास्यरसिकांना काय म्हणायचंय. प्रसाददा. ओमकार टायटल मस्त आहे, पुढे ठेव. पुढे मागे कधी केलास कार्यक्रम तर हेच टायटल वापर. छान टायटल आहे. थँक्यू सर थँक्यू. चांगला सांघिक सादरीकरणाचा नमुना होता. रसिका कॅरेक्टर मस्त पकडलंस आणि चेतू फारच मस्त नक्कल केलीस तू, फारच मस्त मजा आली. मंडळी एका हॉटेलमध्ये आलाय एक कस्टमर. बघूया तिथे त्याचं कसं आदरातिथ्य केलं जात आहे ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांचा. हॅलो एक्सक्यूज मी. अरे इथे काउंटरवर कोणीच नाही आहे. दादा इथे काउंटरवर कोण बसतो? याला विचारा. याला विचारा. ओ दादा दादा इथे काउंटरवर कोण बसतो हो? याला विचारा. हा? याला विचारा. अरे काय लावलं तुम्ही? याला विचारा. समोर उभा असलेला बिचारा दिसत नाही तुम्हाला? का बरं? असली एवढ्या बेकार प्रकारची कॉमेडी करतोस वसऱ्या? अशी कॉमेडी करतात? अशा माणसाला आम्ही बाथरूम वापरायला काय बघायला पण देत नाही. ऐका ना दादा एवढं चिडू नका. मी कॉमेडी नाही केली हो. मग काय केलं आता? विचारा काय केलं? नाही परिस्थिती सांगितली हो मी. एक तर रिझर्वेशन नव्हतं म्हणून उभं राहून प्रवास केला मी. त्यात पाय इतके ठसठस करून राहिले ना, अंग मन तसं दुखून राहिलं माझ्या. इथे या हॉटेलमध्ये रूम बुक केलेली आहे मी. 2000 रुपये ऑनलाईन भरलेले. इथे कोणी नाहीये. अरे याचा कोण मालक आहे, कोण रिसेप्शनिस्ट आहे, कोणी तर असेल. याचा मालक कोण आहे? मी मालक आहे आणि मी मॅनेजर आहे.
तुम्ही मालक आणि मॅनेजर आहे हा. अरे मी रूम बुक केली आहे ना मग रूम द्या ना मला. जोपर्यंत माझा जावई माझ्याबरोबर माफी मागत नाही तोपर्यंत मी तुला काहीच करणार नाही. मी कामच करणार नाही, तुला काही हेल्पच करणार नाही. जोपर्यंत माझा सासरा माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी कुठलंच काम करणार नाही. जा. अरे ओ अरे मी रूम बुक केली आहे ना मग रूम द्या ना मला. जोपर्यंत माझा जावई माझ्याबरोबर माफी मागत नाही तोपर्यंत मी तुला काहीच करणार नाही. मी कामच करणार नाही, तुला काही हेल्पच करणार नाही. जोपर्यंत माझा सासरा माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी कुठलंच काम करणार नाही. जा. अरे ओ दादा अरे असं काय झोपले काय तुम्ही? ऐका ना अरे ऐका ना, तुम्ही जरा समजूतदार दिसताय. हा माझ्या बरोबर माफी मागायचं म्हटलं, याला जाऊ द्या. तुम्ही जरा हुशार दिसताय. कोण आहे तुमचा सासरा? कोण आहे? हा झोपला ना वासाडा, हा माझा सासरा आहे. आणि आवाचाडा माझा जावई आहे. हा गोड माझ्या आवई आहे. अरे बापरे, हे बघा. अरे उठा ना आता काय करू मी? हे बघा, तुम्ही जे कोण असाल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. मी इथे रूम बुक केलेली आहे. मला रूम द्या, नाही तर मी कंप्लेंट करीन बरं का तुमची. हा, नाव काय तुमचं नाव काय? आय एम द ओनर. नाव विचारलं मी. माझं नाव वाचते काय ते? MSJ गॅलेक्सी होरायझन इन. ती गॅलेक्सी आहे ना, तो मी आहे. आय एम द गॅलेक्सी कदम. आणि मी होरिझन मोरे. होरिझन मोरे. गॅलेक्सी कदम. गॅलेक्सी नसतं रे, गॅलेक्सी असताना तो दादा. चुकले वाचारा, मी बरोबर आहे. आणि तू होरायझन मोरे. होरायझन मोरे मी. अरे बोंबिल ना काड्यास ना, जिथला आता पाय शेतस रे तू ना. शेन्नी पावटी एवढं वजन होईतून ना होरायझन. हा मी. ऐका ना, दलिंदर नाव आहे तुमची. हा, सुद्धा. आणि त्यात तुम्ही सासरे जावई खेळतायत. हा सासरा आहे ना हा जावई. मला काही घेणं देणं नाही याच्याशी. लायकी आहे वाचाऱ्याची, माझ्या जावं व्हायची लायकी आहे वाचाऱ्याची. माझ्याकडे आला होता म्हणा काम द्या भिकाऱ्यासारखा. मी याला काम दिलं वाचाऱ्याला. बोला त्याला झाड लोट कर इकडं. तर या वाचाऱ्याने माझी पोरगी पटवली. हे मला कशाला सांगताय? मला रूम द्या. कशी पटवली त्याला विचार. मी कशाला विचारू? मला रूम द्या. मी नाही देत रूम तुला, जा विचार. कशी पटवली हो? ते काय झालं, मी कसं याच्याकडे झाडू मारायला होतो ना, हा. झाडू पोछा मारायला. बरं. ते झाडू मारता ना त्या झाडूने ना मी तिच्या पायाला गुदगुदल्या करायचो. तिला जाम आवडायचा. मी लादी पुसायचो ना, लादी. तो साबणाचा फेस व्हायचा ना, तर तिच्या अंगावर मी असा ती जाम खुश व्हायची. तिथं आम्ही एकामेकाच्या प्रेमात पडलो का नाही. ऐसे भिकार चाले करून माझ्या पोरीला पटवलं ना वाचाऱ्याने. आम्हा? त्याला माफी मागायला सांगा. माफी मी नाही मागायला मागित माफी. ऐका ना, मी मागतो. त्याला मागतो माफी. ऐका ना, झालं लग्न, सोडून द्या आता. मोठे आहे ना तुम्ही, तर मोठ्या मनाने माफ करून टाका. अरे माफ केलं म्हणून त्याला इकडे ठेवलंय ना, पार्टनर बनवलंय ना वाचाऱ्याला. पण त्याच्यासाठी माफी नाही आहे. माफी दुसऱ्या विषयाची आहे, दुसऱ्या आता कामाचा. काय झालं? एक कस्टमर आपला परफ्यूम विसरला. बऱ्याचदा आम्ही आमचा परफॉर्मन्स विसरतो, तर परफ्यूम विसरला. तर त्या वसाऱ्याने तो परफ्यूम मला आणून द्यायचा, तर यांनी फुस 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 चांगला संपवून टाकला. करून कसा देणार? तो परफ्यूम मला सापडला म्हणजे माझा झाला ना. अरे पण मी मालक आहे ना. अरे तुला कसा देणार? मी मालक आहे तर मला द्यायला मी पाहिजे. मॅनेजर आहे इथला. अरे तू कोणाला विचारतो ए रे गपरे, हा चिंदी माणूस. चिंदी. तू चिंदी वाचारा. तू चिंदी आहे. हा चिंदी आहे. आपला सासरा हड. अरे थांबा ना, सासरा. हो. तर आहे. त्या दिवशी एका कस्टमरची ना अर्धी क्वार्टर राहिली होती. हा वासडा सकाळीच वासडा पियाला. मग मी अरे मला वापरत नाही गेली की आपण भाऊ दोघं जण मिळून पिऊया म्हणून. लायकी आहे वाचारा. ए तुझी लायकी वगैरे चल. लायकी आहे? ये चल चढ जा. मालक आहे अरे ना, थांबा ना. मालक. अरे मी मालक आहे ना. तर हो माहितीये तू मालक आहे. नका ना कच्च्या भांडू. अजून आता काय करू? अरे गॅलेक्सी होरायझन नावं ठेवली ना रे तुम्ही रे. मग काय? आणि छोट्या छोट्या गोष्टीवर नुसते भांडताय. कस्टमरनी काय ठेवलंय त्याच्यावर? हो, हे बघा, फालतूपणा करू नका. जो मला चांगली सर्व्हिस देईल ना, त्याला 50 रुपये टिप देईन मी. 50 रुपये द्या. 50 रुपये. मी सर्विस देतो. मी बॅग- नाही, नाही, मला मी बॅग देणार. मी बॅग घेणार. मी बॅग घेणार. तू कमा. तू मला ती बॅग तोडता का आता? सर्व्हिस द्यायची म्हणून. सर्व्हिस अशी देता सर्व्हिस? मी इकडे ये. माझी बॅग मी घेऊन जाईल. माझी बॅग घेऊन जाईन मी. हां, तुम्ही आहे ना, तुम्ही रूमची चावी द्या. रूम द्या. मला टिप कोण देईल मग? नाही चार नमस्ते. अरे मालक येणार रे तू रे. मला टीप. हा, घ्या. थँक्यू. अरे हा ना, रूम द्या पटकन रूम द्या आता. ए
त्याला 101 ची चावी देऊन टाक प्लीज. ड्रायव्हर उघडा. मी नाही उघडणार. ड्रायव्हर उघडा. मी नाही उघडणार. काल तुमचा कस्टमर आला, मी ड्रायव्हर उघडलाय, तुम्ही आज उघडा. त्याच्या आधी मी उघडलो होतं, तू उघड. मी नाही उघडणार, जा. मी नाही उघडणार. मला नाही मी नाही उघडणार. उघडणार. थांबा, फालतूपणाची हद्द नका करू. ड्रायव्हर मध्ये डोकं घालून ठॅप 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 केलं पाहिजे. हॅलो. ऐका ना, मी उघडू का? नाही, नाही. कशासाठी? तू नाही उघडायचं. मी उघडू. उघडा ड्रायव्हर. द्या चाबी द्या. 101 ची चावी. ही कुठं त्याचा 101 ची चावी? तिथला बाथरूम लिकेज नाही माहिती नाही तुम्हाला? परवा एक कस्टमर होता त्या रूम मध्ये, आंघोळ करून बाहेर आला, सगळं पाणी त्याच्या मागोमाग आलं माहिती आहे. तो वाहून गेला असा त्या दिवशी. यावी जाता पण त्याच्यामध्ये गरम पाण्याचे केटल आहे ना, हो. ते मस्त आहे ना, त्याने काय फरक पडतंय ते प्यायचं. ओ ओ दादा, गरम पाणी पिऊन रिकामा व्हायला कुठे जाऊ? तुंबलेल्या बाथरूम मध्ये जाऊ का? बरं, हे दुसरी काम- द्या, 102 वगैरे. ठीक आहे, ही चावी. अरे नको ती 102 अरे, ची. काय हा? झालं? अरे पंखा थावरा कवरा आवाज येतो माहितीये का? डॉक्टर परला मिळाला, आता जबाबदार कोण आहे? नाही नाही, पण त्या रूम मधली जी किटली आहे ना ती चांगली आहे. पाणी गरम करतील आणि पितील ना त्याच्यातलं. अरे काय गरम पाण्याचे कौतुक आहे? पंखा पडेल मग मी मरतो, मग गरम पाणी पिऊ का? 103 रूम नंबरची द्या. ती नाही देता येणार. का बरं? ते आमच्या दोघांची जेव्हा भांडणं होतात ना, हा. आणि त्या भांडणामध्ये जो रुसतो तो त्या रूम मध्ये जाऊन बसतो. म्हणून त्याला आम्ही रुस्तो रूम बोलतो. रुस्तो रूम? हा, रेस्ट रूम असेल ती रेस्ट रूम. रुस्तो रूम म्हणे. आमची ती तुमच्यासाठी, आमच्यासाठी रुस्तो रूम. सॉरी सॉरी, रुस्तो रूम तुमची आहे. दुसरी रूम द्या एखादी. नाही, आमच्याकडे आवऱ्याच रूम आहे. त्यांना एवढी मोठी हॉटेल, गॅलेक्सी आणि हॉरिझन, आणि फक्त 3च रूम आहे. रूम अजून आहे, मग? पण ते बाकीच्या रूम मधले लाईट कापून गेलेली आहे. ते लाईट बिल आम्ही भरत नाही ना. लाईट कट केली पण इथे तर लाईट चालू आहे. ते आकडा टाकून घेतलेली आहे 3 रूम पुरते म्हणून आहे. आणि बाकीच्या गादी नल बिल काहीच नाही आहे माहिती आहे. या दलिंदाराने सगळं विकून खाल्लंय. चिंदी चोर माणूस हवा जरा. मी चिंती चोर? काय करायचं आता? हा, चिंदी चोर आहे मी? गेले 2 वर्ष ह्या माणसाला मला पगार दिला नाही आहे. हा, ह्याच्या पोरीला तर हाताच्या फोडासारखा जपायचा, माझ्याकडे पैसा नको. अरे पण लग्न केलं सांभाळायचं अरे विचार. मग सांभाळतो, तुला कळत नाही? तुझ्याकडे कामाला ना. डोके जड झालंय ह्यो माणूस. जड झालाय. डोकी जड झालाय मी. हा हा, माझ्या डोक्याच्या बनका उडतोय. ऐका ना, मी 2000 रुपये ऑनलाईन पेमेंट केलेलं आम्हा? आहे. मला रूम दिली पाहिजे. अरे लाजा वाटू द्या ना. आता एवढ्या रात्री मला दुसरं हॉटेल पण नाही सापडणार. त्या रूम द्या ना. मला लगेच झोपायचे. मला काही नको. मला गादी नको, मी लादीवर झोपेल. हा, मला द्या दुसऱ्या रूमची चावी द्या. ठीक आहे, ती 107 नंबरची चावी देऊन टाका. ती 108 मध्येच राहिले साफ करताना. अरे मग 108 ची द्या ना. नाही, ती नाहीच आहे. ती 110 मध्ये मी फ्रेश व्हायला गेलो, हा, कपडे घालताना ती चावी बाथरूम मध्ये पडली, फ्लश केलं, गेली ती. अक्कल पण फ्लश करून टाकली खरं तू. ती नाही होत ना, म्हणून थोडं. मूर्ख, या शब्दाला चेहरा राहिला असताना तर तू तुझ्या राहिला असता. मूर्ख मूर्ख माणूस आहे तो. ए. काय हे काय हे गप्पा मूर्ख बाबा थोडी जास्त बोलू का? सासरून काय आला मला मूर्ख बोलते. मग 110 ची चाबी द्या. द्या 110 ची चाबी द्या. हे घ्या. डोक्याच्या बनका उडवला बाप्पा. रूम मध्ये टॉवेल वगैरे आहे ना? टॉवेल टॉवेल आहे. अरे कोणी मेलंय का इथे? काय विचारतो मी? हो दादा, अरे बोल ना काहीतरी. टॉवेल देणार आहे भाऊ, आहे का रूम मध्ये टॉवेल? टॉवेल द्यायची ड्युटी ह्याची आज. माझी काल होती, मी नाही देणार. टॉवेल टॉवेल द्या. या बाचारीने सकाळी आंघोळ केली, मग मी आंघोळ केली. मग आता तो कुठं ठेवलाय आठवत नाही आम्हाला. याने आंघोळ केली, मग तुम्ही आंघोळ केली. काय एकच टॉवेल वापरला का? एका दिवसाला एकच टावेल. अख्ख्या हॉटेलमध्ये एकच टॉवेल आहे? एकच टावेल. अरे हायजीन नावाची का गोष्ट आहे का नाही? कस्टमरला साधा एक फ्रेश टॉवेल देऊ शकत नाही तुम्ही? इंटरनेटवर तर डिंग्या मारलेल्या आहे, आमची सर्व्हिस आणि टमकी सर्व्हिस म्हणून. मी आंघोळ बिंगोळ काय करणार नाही. वर जाऊन झोपतो आणि सकाळी डायरेक्ट निघतो. चेकआउट करतो मी. हॅलो हॅलो. अरे काय हॅलो 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 करतोय? सकाळी कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट तरी घेऊन जा. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टला काय असेल? फोडणीचा भात असेल, नाही तर पोळ्यांच्या काला असेल तिथे. तुम्हाला कसं माहित? म्हणजे हेच आहे? हेच आहे, सेंट्रीला हेच करून देते. सिंड्रीला कोण आहे? माझी बायको. बायकोचं नाव सिंड्रीला आहे? मग पोरीचं नाव अनेस्थेशिया ठेवला ना. अँडेस्थेशिया हे पुरीचं नाव पोरीचं आहे? नाव आहे. जो इंग्लिश शब्द ह्याच्या कानावर पडतो ती नावं ठेवतो आवाज साडा माहिती आहे? खतरनाक आहे रे बाबा तू. निघतो मी, झोपतो. एक मिनिट हे जर कार्ड. आता हे काय आहे? ह्याच्यावर सर्पमित्राचा फोन नंबर आहे. कशाला? हे काय परवा एक कस्टमर आला होता हा. ना, त्याने सांगितलं की त्या रूम मध्ये आहे ना एक फणा काढून नाग असतो. तो तुम्हाला जर दिसला ते ह्या नंबरवर फोन करा आणि त्याला बोलवून घ्या.
मी त्या रूम मध्ये जाऊ जिथे नाग आहे हा आणि तो नाग चावला आणि मी मेलो तो अच्छा कसं आहे नाक दिसलं की लगेच फोन करत तो येईल घेऊन जाईल आवडत सोपं आहे नाग मला असा दिसला हा आणि मी फोन करू हा. मी फोन करेपर्यंत कचकन चावला तर काय करायचं मग ती तुमची जबाबदारी आहे फोन कशाला दिलाय कार्ड कशाला दिलाय दिली नाही ना. नको ही रूम काय नको नको त्याला करताय मी इथे झोपतो होय इथे झोपतो मी तिकडची बुकिंग कन्फर्म आहे तुमची 1 मिनिट 2000 रुपये ऑनलाईन भरलेले आहेत मी त्या रूमची इकडचं नाही इकडचं वेगळं अरे booking पण करा. ती रूमच दिली नाही ना तुम्ही मग तिथं तुम्ही राहायला पाहिजे ना, तुम्ही राहतच नाही ना अरे पण तिथे साप आहे ना अरे मग त्यासाठी कार्ड दिलाय ना सर्पमित्राचा तो आला की फोन करायचा तुमच्या गावात आलो म्हणून हे धंदे करताय हा. द्या 2000 द्या 2000 देऊ अजून हा या इथे झोपायचे 2000 हो, फक्त 2000 नालाय की तुम्ही ते आता आहेच आम्ही काय त्याला दलिंदर रे ते आम्ही आहोत ते वेगळं सांगायची गरज नाही 1000 रुपये द्या इकडे हा ए, तिकडे कुठं तिकडे कुठे झोपतो आता दिले ना पैसे आता झोपतो ना ती माझी जागा आहे ना ती त्याची जागा आहे. मॅनेजरची सतरंजी अरे मी कुठे झोपू मग इथं खाली खाली झोपाय मी खाली झोपू आहे का? अरे 2000 रुपये आधी घेतल्या 2000 परत घेतल्या तसं नाही आहे ही जागा मालकाची आहे ती जागा मॅनेजरची आहे आम्ही कुठं झोपणार झोपा इथे चादर टाकून झोपा झोपा तिकडे झोप हे झोपा खाली टाकायचे आणि झोपायचे हा तुला जशी पाहिजे तशी हा? हा डोकं इकडे कर तिकडे कर तुला जसं जमल तसं आणि हे बघ काय आता आम्ही झोपतोय हा घोरण्याचा आवाज आला तर लात मारी ना तिकडे डायरेक्ट मला लात मारतील ए, 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 नाही, ए, ए, तर मग इथे मरायला आलो. इकडे पाय, इकडे पाय. आले, आले. वा वा भन्नाट परफॉर्मन्स बिचारा श्याम दादा तुम्ही दोघे मॅड आहात आणि मजा आली सई खूप मजा आली गाईज म्हणजे नेहमी हे प्रहसन जेव्हा येतं तेव्हा तुम्ही काही वेळ तरी संवाद साधता पण आज तुम्ही एकदमच एकमेकांशी चांगलं बोलतच नव्हतं त्यांनी जास्त मजा आली आम्हाला श्यामदादा तुमचं बॅलन्सिंग ॲक्ट मधलं खरं खोटं फ्रस्ट्रेशन हे सगळं आमच्यापर्यंत पोचलं आणि त्याचीही आम्ही खूप मजा घेतली मस्त मंडळी विनोदाचा हा सोहळा असा चालू राहील पण पुढच्या आठवड्यामध्ये कारण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया